जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाऊ धाराऊ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांचे पुत्र। महाराणी सईबाई साहेब या बाळंतपणापासूनच खूप आजारी होत्या। महाराणी सईबाई साहेब यांच्या समोर सगळे उपाय हरले होते। शेक, काळे, मात्र प्रयोग कशामुळे सईबाई साहेब यांना बरे वाटत नव्हते। शेवटी वैद्यबुवा यांनी जिजाऊ माँसाहेब यांना सांगितले, हे लक्षण बाळंतव्याधीचे आहे। बाळंतव्याधी हे ऐकताच अंगावर वीज पडल्यासारखे जिजाऊ सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या। त्यांच्या अचल डोळ्यासमोर दोन मुद्रा तरळत होत्या। एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलुकभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची। बाळंतव्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते। मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाऊ माँसाहेब यांनी शंभू बाळाचे रडणे थोपविले होते। पण शंभूराजांना दूध आईची गरज होती। त्यासाठी आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरड कापूर होड्याच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले। नरसापूर मागे पडले आणि एक मजलेतच झुंजारबाने कापूर होड्याची वेस ओलांडली। गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन पिंपरीच्या झाडाला घोडे ठाण केले। वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहूनच त्यांनी मावडी लगावात साद घातली। धारक्का आवाज येताच धाराऊ बाहेर आल्या। त्यांचा बांधा कुणबाऊ कसदार होता। कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती। उमर मध्यम असून तशी ती वाटत नव्हती। तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगट डौलदार होती। झुंजारबाने धाराऊला निरोप दिला, आऊसाहेबांनी बोलावलं आहे। तेवढ्यात धाराऊ म्हणाला, आत्ता व मला आणि ते कशापायी असं म्हणत धाराऊ आत गेल्या। परसातून त्यांनी कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं। मिळतील ती लुगडी सोड्या त्यांनी एका फडक्यात ठेवून त्याचे बोचके आवडले आणि धाराऊ गडाकडे निघाल्या। धाराऊ गडावर येतात जिजाऊंनी त्यांना महालात बोलवले। धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपविण्याचा आमचा इरादा आहे। धाराऊ म्हणाल्या, कुठली कामगिरी? सांगाची, आम्ही पायाची माती। धाराऊ अदबीने म्हणाल्या, नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दुधाऊ होशील। आमच्या शिवबा राजांच्या शंभू बाळाला दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो। तुझा इरादा काय? राजाच्या लेकराला माझं दूध? हे ऐकून धाराऊंना विश्वास बसेना। धाराऊंनी झी म्हणत मान डोलवली। धाराऊ, मेहनताना किती घेणार? हे ऐकताच धाराऊ लगेच म्हणाल्या, अहो, लेकराला दूध पाजायचंय आणि लेकरू कोणाचं? शिवाजी राजांचं। जो रात्रंदिवस रयतीची सेवा करतोया त्याच्याकडून पैसा घ्यायचा म्हणजे बरं दिसतंय का ते? आणि माझं भाग्य मोठं, राजांच्या लेकराला म्या अमृताची धार पाजल, माझी पुण्याई मोठी। हे ऐकताच आपण बरोबर व्यक्तीची निवड केली आहे याची जिजाऊंना खात्री पटली। जिजाऊंनी आपल्या हाताने धाराऊंची खना नारळाने ओटी भरली। त्यांना घेऊन त्या सईबाईच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सईबाई, ही धाराऊ आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाड नाही व्हायची। हिच्या पदरेखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील। धाराऊ नावाप्रमाणे शंभूराजांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती। जगदंबेनेच त्या दोन जीवांची सांगड जोडून दिली होती। धाराऊ या पुरंदर तालुक्याच्या कापूरहोड गावात राहणाऱ्या तुकोजी काळे पाटील यांच्या पत्नी। छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊ मातेला दरवर्षी 26 तैनात करून दिले। धाराऊंचे दोन मुलं रायाजी आणि अंतोजी यांना महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले। धाराऊ यांचा वाडा आणि स्मारक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोड या गावामध्ये आहे।